महाभारत भाग 3. भीष्माचा जन्म. हस्तिनापूर हे भरत आणि त्यांच्या वंशजांचे राजधानीचे शहर होते. त्यांच्यातील एक प्रसिद्ध राजा म्हणजे राजा शांतनू. महाभारताची कथा प्रत्यक्षात शांतनूच्या काळापासूनच सुरू होते. एकदा शांतनू शिकारीसाठी गेला असता त्यांनी गंगेच्या तीरावर एक अप्रतिम सुंदर स्त्री पाहिली. तिच्या सौंदर्यावर ते मोहित झाले. त्यांनी आपली ओळख करून देत तिला विवाहासाठी प्रस्ताव दिला. ती होती देवी गंगा. गंगेने शांतनूचा प्रस्ताव मान्य केला, पण एका अटीवर. तू माझ्या कोणत्याही कृतीबद्दल प्रश्न विचारणार नाहीस किंवा मला थांबवणार नाहीस. शांतनूने ती अट मान्य केली आणि त्यांचा विवाह झाला. दोघे काही काळ अतिशय सुखी होते. काही दिवसांनी त्यांना एक पुत्र झाला, पण त्या क्षणी शांतनूच्या डोळ्यांसमोर विचित्र दृश्य घडले. गंगेने नवजात बाळाला उचलले आणि त्याला नदीत बुडवून दिले. शांतनू भयभीत झाले, पण दिलेल्या वचनामुळे ते गप्प राहिले. असेच एकामागून एक 6 पुत्रांचा जन्म झाला आणि प्रत्येक वेळी गंगेने त्यांना नदीत बुडवले. शांतनू मनोमन दुःखी झाले. अखेरीस जेव्हा 7वा पुत्र जन्मला आणि गंगेने त्यालाही नदीत नेले, तेव्हा शांतनू यांना सहन झाले नाही. त्यांनी रोखून विचारले, हे तू काय करीत आहेस? त्यावर गंगा प्रकट झाली आणि म्हणाली, राजन, हे सर्व दिव्य आत्मे होते, ज्यांना त्यांच्या शापातून मुक्त करणे आवश्यक होते. आता मी माझ्या लोकांजवळ परत जात आहे, परंतु हा शेवटचा पुत्र देवव्रत तुझ्याजवळ राहील. असे म्हणून गंगा नाहीशी झाली. तोच देवव्रत पुढे भीष्म म्हणून प्रसिद्ध झाला. हस्तिनापूरच्या इतिहासातील सर्वात महान आणि त्यागी योद्धा. धन्यवाद.